आता आपण हे आता जे बघतोय ना, गुगल ऍड्स अकाउंट कसं ओपन करायचं ना, ते आहे हे. हे माझं अकाउंट आय थिंक ओपन होतंय. तुम्हाला इथं राईट साईडला ना स्विच अकाउंट करून तुमच्या अकाउंटनी लॉग इन करावं लागणार आहे. थांबा पूर्ण ओपन होऊ द्या, पूर्ण ओपन होऊ द्या. माझंच अकाउंट आहे. तुला ऍक्सेस दिला ना? हा, नाही तुला ऍक्सेस दिलाय का या अकाउंट म्हणून तुला डेटा दिसतोय. ओके ओके. आता बघा हे कालचं कॅम्पेन लीव्ह म्हणा, इथं एक्झिट गाईड लीव्ह म्हणा. इथं लेफ्ट साईडला तुम्हाला कॅम्पेनचा टॅब दिसतोय का? लेफ्ट साईडच्या कॅम्पेनच्या टॅबवरती क्लिक करा आता. लेफ्टला हा, लेफ्ट साईडला खाली 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 लेफ्ट साईड टॅब आहेत ना, गोल्स टूल्स, हा वरती कॅम्पेनच्या टॅबवरचं कॅम्पेन. हा, कॅम्पेन्सच्या टॅब त्याच्यात आत बघ कॅम्पेन आहे. त्याच्या आतमध्ये कॅम्पेन, हा त्यावर क्लिक कर. हा, त्याच्यामध्ये ऑपरेट कॅम्पेन, हा त्यावर क्लिक कर. आता इथं तुम्ही जर चेक केलं, आता इथं ऑल टाइम डेटा आहे वरती. तिथं काल 9 जानेवारी होतं ना, 9 जानेवारी सिलेक्ट कर. ऑल टाइम डेटा मधून डेट दिसते का वरती? डेट राईट साईडला. अरे उजवी कळत आहे बेटा. हा, स्नेहा आहात का तुम्ही? हो सर. येस्टरडे बोला, येस्टरडे. लेफ्टला बघ, येस्टरडे दिले. स्क्रोल कर खाली जरा. आता इथे ना, इथे थोडं वरती जा, वरती वरती तुला इथं लेफ्ट साईडला ना एक टॅब असेल. लेफ्टला घे, अॅरो लेफ्टला घे. हा हा, थांब. हा, तिथं थोडं वर. हा, वरती जा, थोडस वरती. हा, क्लिक कर. हा, त्या खाली कॅम्पेन स्टेटस. हा, क्लिक कर. त्यात मन ओनली शो मी. हा, नेक्स्ट मन. ठीक आहे, त्यामध्ये जा, परत क्लोज करेल. त्यात क्लिक कर परत. लिव्ह एक्झिट गाईड घे, लिव्ह. हा, तिथे कॅम्पेन सेट मध्ये फक्त मन शो मी ओनली एनेबल्ड कॅम्पेन म्हणजे जे कॅम्पेन चालू आहेत कॅम्पेन स्टेटस वरती. तिथे खाली खाली हे क्लिक कर, बाहेर कुठेतरी. बाहेर कुठेतरी क्लिक कर. त्याच्या खाली कॅम्पेन स्टेटस दिसतं ना, एनेबल्ड वरती, थोडं वरती घे माऊस. हा, त्याच्या खाली. हा हा, तिथे ओनली शो मी एनेबल्ड कॅम्पेन्स. हा, एनेबल्ड वरती क्लिक कर. आता स्क्रोल करा खाली. हे बघा, काल आपण एक कॅम्पेन रन केलं होतं. कुठलं? सर्च ऍड्स कॅम्पेन. सर्च ऍड्स 1200 रुपयाचं बजेट होतं. फक्त राईट साईडला स्क्रोल कर जा खालून बघ, खाली टॅब दिसेल तुला एक छोटासा. मला पण ऍक्सेस देऊन ठेव. दिलाय का? ठीक आहे, थांबा जरा. हा, बघा आता इथं चेक करा राईट साईडला. काल एक कॅम्पेन रन केलं होतं मी, सर्च ऍड्स पुणे. 1200 रुपये पर डेचं बजेट होतं. आणि बघा तुम्ही इथं डेटा दिसतोय तुम्हाला. इथे टोटल आपली ऍड बघा. हे काय? इंटरॅक्शन म्हणजे हे असतात काय? क्लिक्स किती झाल्या? 17 क्लिक झाल्या. इम्प्रेशन दिसते का तुम्हाला? इम्प्रेशन असतं किती वेळा तुमची ऍड दाखवली गेली होती. काल 184 वेळा ऍड दाखवली गेली, 17 क्लिक झाले. 184 चे 17 म्हणजे जवळपास 9.5% लोकांनी क्लिक केलं. आणि एका क्लिकला आपल्याला 15 रुपये चार्ज लागलाय. टोटल आपल्या या कॅम्पेनसाठी 262 रुपये एवढा स्पेंड झालाय. मी सर्च ऍड वरती क्लिक केलं. सर्च ऍड वरती क्लिक केल्यानंतर इथं ब्रॉड कीवर्डचा डेटा दाखवतोय. मी इथं क्लिक करतोय तर तो दाखवेल, पण आपल्याला कुठल्या कीवर्डला सगळ्यात जास्त क्लिक्स भेटल्या. तर इथं जर आपण बघितलं तर डिजिटल मार्केटिंग कोर्सेस ऑनलाईन या कीवर्डलाच आपल्याला सगळ्यात जास्त, सगळ्या क्लिक्स त्याच कीवर्डला भेटल्यात. आता इथं मला तेच कळत नाही की एवढं कसं बाकीच्या कीवर्डला कुठल्याच क्लिक नाही भेटल्या, तेवढ्या एकाच कीवर्डला इथे क्लिक भेटल्यात. तर आज बघू कसा होतो डेटा. इथं 17 क्लिक्स त्याच कीवर्डला भेटलेल्या आहेत. तुम्ही जर इथे बघताय, इथं वरती आलो मी, इथं आपले नेगेटिव्ह कीवर्ड्स आहे. आता इथं कॅम्पेनच्या टॅब मध्ये इथं खाली स्क्रोल केलं जर मी, इथं इनसाइड रिपोर्ट्स वरती बघितलं. इनसाइड रिपोर्ट मध्ये येऊन जर बघितलं सर्च टर्म, लोकांनी काय काय टाईप केलं आणि कुठल्या कीवर्डला आपली ऍड ट्रिगर झाली होती. तर इथं स्क्रोल केल्यानंतर आपल्याला दिसेल डिजिटल मार्केटिंग क्लासेस नियर मी या कीवर्डसाठी आपल्याला 1 क्लिक भेटलंय आणि जवळपास 6 वेळा ऍड दाखवली गेली. डिजिटल मार्केटिंग कोर्सेस इन अमरावती या कीवर्डसाठी 2 इम्प्रेशन भेटलेत, 1 क्लिक भेटलंय. डिजिटल मार्केटिंग कोर्सेस इन पिंपरी चिंचवडसाठी 4 वेळा ऍड दाखवली, एकाने क्लिक केलं. डिजिटल मार्केटिंग कोर्सेस इन पुणेसाठी 7 वेळा ऍड दाखवली, एकाने क्लिक केलं. डिजिटल मार्केटिंग एक्झाम्पल्स या कीवर्डला मला ऍड दाखवायची नाहीये. तुम्ही या कीवर्डला सिलेक्ट केलं आणि म्हणलो ऍड एज अ व्हॉट? नेगेटिव्ह कीवर्ड. नेगेटिव्ह म्हणलो, इथे येऊन सेव्ह केलं. हा, एक मिनिट.
इथे या कीवर्डला सेव्ह केलं. आता मी इथं ऑपरेशन नॉट परमिट, अच्छा तुला ऍक्सेस नाहीये ना, त्यामुळे इथं ऑपरेशन नॉट परमिट येते. ठीक आहे, मी ते माझ्या अकाउंट मधनं करेल. त्यानंतर मला इथं वाटतंय डिजिटल मार्केटिंग इन्स्टिट्यूट इन पुणे या कीवर्ड साठी आपल्याला एक वेळ आपली ऍड दाखवली पण 0 क्लिक्स भेटले. इथं तुम्हाला तसा डेटा दिसत असतो. तुम्हाला जिथं जिथं वाटेल इरेलेव्हंट कीवर्ड आहे त्या कीवर्डला लगेच सिलेक्ट करून कशात ऍड करा, नेगेटिव्ह कीवर्ड्स मध्ये. त्याच्यानंतर मी जर कॅम्पेनच्या टॅब मध्ये ऑप्शन इनसाइड वरती क्लिक केलं तर आपल्या ऑप्शन इनसाइड मध्ये हे कळतं की काल आपल्या बरोबर सगळ्यात जास्त ऍड जी रन होत होती ती अपग्रेडची होती. इम्प्रेशन शेअरचा अर्थ काय असतो? व्हॉट इज इम्प्रेशन शेअर? इम्प्रेशन शेअरचा अर्थ असतो समजा 100 वेळा ऍड दाखवल्या गेल्या होत्या, 100 वेळा लोकांनी कीवर्ड सर्च केला होता डिजिटल मार्केटिंग क्लासेस इन पुणे, तर त्या 100 पैकी 21 वेळा अपग्रेडची ऍड दिसली होती, एक्सलरची ऍड 17 वेळा दिसली होती, पीआयडीएमची ऍड 16 वेळा दिसली होती, इन्फायनाइट ग्राफिकची ऍड 13 वेळा दिसली होती, आपली ऍड 10% पेक्षा कमी वेळा दिसली होती. असा तुम्हाला शेअर दिसतो कोणाची ऍड किती वेळा दिसली होती. तर अपग्रेड सगळ्यात जास्त पैसे लावून आता ऍड रन करतो, त्यामुळे त्यांना सगळ्यात जास्त त्यांची ऍड दिसली जाते. त्याला म्हणतात इम्प्रेशन शेअर. हे बघा, इम्प्रेशन शेअर इज अ नंबर ऑफ इम्प्रेशन्स यू रिसीव्ह डिवाइडेड बाय द एस्टिमेट नंबर ऑफ इम्प्रेशन्स यू वर एलिजिबल टू रिसीव्ह. म्हणजे टोटल 100 लोकांनी कोर्स सर्च केला होता, पण अपग्रेडची ऍड 100 पैकी फक्त 21 लोकांना दिसली, म्हणजे 80 लोकांना त्यांची ऍड दिसली नाही. म्हणजे त्यांनी 80% काय म्हणतात इम्प्रेशन लूज केली. का? कारण असू शकतं बजेट नव्हतं, कारण असू शकतं त्यांनी ऍडचं शेड्यूल केलं असेल, कारण असू शकतं त्यांनी ऍड फक्त डेस्कटॉपला ठेवली, मोबाईलला ठेवलीच नाही. असे भरपूर रिझन असू शकतात. तर इथे तुम्हाला हे प्रकार दिसतो. आता इथे आल्यानंतर तुम्हाला एक नवीन कॅम्पेन क्रिएट करायचं, स्वतःचा अकाउंट क्रिएट करण्यासाठी क्रिएट बघा दिसतंय का तुम्हाला इथे सगळ्यांना? हा स्नेहा, प्रमोद, येस सर. क्रिएट सर न्यू गुगल ऍड्स अकाउंट. क्रिएट न्यू अकाउंट म्हणले तुम्ही, तर आता ही प्रोसिजर चेक करा, ही महत्वाची. हे एकदा तुम्हाला दिलं करून मग तुम्ही तुमचं कॅम्पेन क्रिएट करा. आणि हे खूप महत्वाचं असतं, कारण की इथं ना एका जागी स्किप करायचं असतं. लोक ते स्किप करत नाही आणि पुढे जाऊन अडकतात आणि मग गुगल तिथं बिलिंग विचारतं, पैसे विचारतो. ते पेमेंट केल्याशिवाय पुढे जाताच येत नाही. हे बघा काय लिहिलंय इथं. कॅम्पेन क्रिएशन. स्नेहा हे बघून घ्या, हो दिसतंय का? सर. येस सर. आता तो तुम्हाला इथं विचारेल कन्फर्म युअर अकाउंट डिटेल्स. बघा हे लक्षात ठेवा, कंट्री आज मी इंडियामध्ये बसून कॅम्पेन करतो, मी इंडिया टाइम करन्सी ऍड केलं. आता सपोज एक्झाम्पल स्नेहा, तुम्ही एखाद्या Yes, एजन्सीमध्ये काम करताय, तुमचा क्लायंट कॅनेडियन आहे किंवा ऑस्ट्रेलियन आहे, मग इथे इंडिया नका टाकू, इथं कंट्री ऑस्ट्रेलिया, तिकडचा टाइम झोन आणि तिकडची करन्सी टाका, म्हणजे त्याच्यासाठी त्याच्या अकाउंटमध्ये त्याच्याच प्रमाणे बिलिंग होईल. तुमच्याकडे Okay, एखादा sir. क्लायंट युरोपचा आहे तर त्यांच्यासाठी तिकडची डिटेल्स, एखादा युएसचा आहे, एखादा रशियाचा आहे, तर त्याप्रमाणे तुमच्या या डिटेल्स चेंज करायच्या. एकदा तुम्ही या डिटेल्स एका अकाउंटला ऍड केल्यानंतर त्या चेंज करता येत नाही, हे लक्षात ठेवा. म्हणजे तुमचा रशियन क्लायंट आहे आणि रशियाचा आणि इंडियाचा टाइम झोन वेगळा आहे, पण तुम्ही इथं त्या रशियन क्लायंटसाठी टाइम झोन सेट केला इंडियाचा. मग आता तुम्हाला इंडियन टाइम झोन प्रमाणे तुम्ही ऍड रन करता सकाळी 10 वाजता, त्याच्या इथं दुपारचे 3 वाजले असतील. तो क्लायंट म्हटला, अरे माझी तर सकाळी 10 वाजता रन करायची होती, तुम्ही काय केलं, चुकून इंडियन टाइम प्रमाणे 10 वाजता रन केली. ही गडबड होती. कळते का मी काय बोलतो? त्यामुळे येस सर. कळते का नाही कळालंच नाही? परत एकदा सांगू का? नाही नाही कळालं, पण मला एक क्वेश्चन होता. हम्म. 4-5 असे क्लायंट असतील तर त्या क्लायंटचं प्रत्येकासाठी वेगळं अकाउंट, प्रत्येकासाठी नवीन अकाउंट. कळलं का? आता ओके. बघ हे एक नवीन अकाउंट क्रिएट झालं 6607723082. आता या अकाउंट मध्ये क्लायंट ए, फॉर एक्झाम्पल तुमचा क्लायंट कोण आहे, एक्झाम्पल एल&टी तुमचा क्लायंट आहे. एल&टी साठी तुम्ही सगळी कॅम्पेन करा एक्झाम्पल. मग एल&टी साठी फक्त हे अकाउंट, या एका अकाउंट मध्ये तुम्ही 10,000 कॅम्पेन क्रिएट करू शकता. किती? 10,000. मग फक्त आणि फक्त या अकाउंट मध्ये एल&टीचेच कॅम्पेन्स. दुसरा क्लायंट तुमचा आहे, लेट्स टेक एन एक्झाम्पल ओएनजीसी. ओएनजीसी साठी दुसरा अकाउंट, त्याच्यामध्ये फक्त ओएनजीसीचेच कॅम्पेन रन होणार. तिसरा क्लायंट तुमचा आहे लेट्स से भारत हेवी इलेक्ट्रिकल्स, त्याच्यामध्ये फक्त भारत हेवी इलेक्ट्रिकलचेच कॅम्पेन्स रन होणार. म्हणजे प्रत्येक क्लायंटसाठी एक सेपरेट अकाउंट असणार. कळतंय का? येस सर. आता पुढे डू यू वॉन्ट पर्सनलाइज मेसेज नो म्हणतो, सबमिट म्हणतो. सबमिट म्हटल्यानंतर इथे गाइस कॉंग्रॅट्स, यू आर ऑल डन, एक्सप्लोर युअर अकाउंट. आणि आता तुम्ही इथं आले आहात, आता तुमचं हे अकाउंट क्रिएट झाले बघा. आणि हा एक युनिक 10 डिजिट आयडी असतो जो तुमचा क्रिएट होतो. आता हे अकाउंट क्रिएट झालं, त्याच्यामध्ये फक्त आणि फक्त तुमचा एकाच क्लायंटचे 10 कॅम्पेन असो, 20 असो, 50 असो. फॉर एक्झाम्पल तुम्ही एल&टी साठी काम करता, एल&टी या महिन्यामध्ये तुम्ही एक कॅम्पेन केलं, पुढच्या त्यांचे 4 कॅम्पेन झाले, त्याच्या पुढच्या त्यांचे 8 कॅम्पेन झाले. सगळे कॅम्पेन्स तुम्ही एकाच अकाउंट मध्ये, कुठलं 660. त्याच्यानंतर दुसरा क्लायंट आला, तुम्हाला इथं ऑप्शन असतं बघा, क्रिएट न्यू कॅम्पेन. बघा इथं ऑप्शन येतो तुम्हाला. एक मिनिट, कुठे गेले काय होतंय, एक मिनिट.
इथे तुम्हाला ऑप्शन येतं क्रिएट न्यू अकाउंट. तर तुम्ही असेच अकाउंट क्रिएट करू शकता. एका जीमेल वरनं तुम्ही 20 अकाउंट क्रिएट करू शकता. किती अकाउंट? 20 अकाउंट. हे येस. लक्षात ठेवा. पहिले हे सेटअप होऊन देऊ, मी तुम्हाला दाखवतो. दुसरा अकाउंट क्रिएट करायला पण तुम्हाला ऑप्शन असते. याच्यात एक कॅम्पेन क्रिएट करा तुम्ही आता दोघं मिळून. आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला दाखवतो. इथं ऑप्शन यायला सुरू होईल क्रिएट न्यू अकाउंटचं. हे बघा आता हे अकाउंट आता प्रोग्रेसमध्ये आहे ना, म्हणून थोडंसं थांबा. या अकाउंटमध्ये तुम्ही कॅम्पेन वगैरे क्रिएट केलं ना, तर तुम्हाला एक थोड्याने इथं एक ऑप्शन येतो क्रिएट न्यू अकाउंट. मग दुसरा अकाउंट तुमचा दुसरा क्लायंट, मग तिसरा अकाउंट, मग चौथा अकाउंट, मग पाचवा अकाउंट. मग हे असं नाव पण तुम्हाला चेंज करता येतं. तुमच्या ह्या ऍडमिन मध्ये तुम्हाला ऑप्शन असतं सेटिंग मध्ये. हा, ते नाव चेंज करायचं प्रेफरन्स डिफरन्स मध्ये अकाउंट सेटिंग मध्ये की कुठलं नाव ठेवायचं तुम्हाला. आता तुम्ही इथं आले ऍडमिन मध्ये अकाउंट सेटिंग्स मध्ये आले. हे दिसतंय का आयटी मॅस्टरी दिसतंय तुम्हाला? राइट सर. येस सर. हा हा, तर इथं तुम्ही तुमचं नाव शोधून करू. जसं तुमचा हा क्लायंट कोण आहे? LNT आहे. तर LNT साठी तुम्ही त्याचं नाव इथं दिलं, LNTचं अकाउंट आहे. दुसरा क्लायंट मग तुम्ही सेव्ह केलं हे, तर मग दुसरा क्लायंट साठी दुसरं असं नाव पण तुम्ही इथून चेंज करू शकता. आता मी फक्त हे टेस्ट अकाउंट देतो, टेस्ट किंवा प्रॅक्टिस अकाउंट. कळतंय का नाही काय? येस सर. येस. तर आता या कॅम्पेन्सच्या टॅब वरती कॅम्पेन्स बघा, लक्षात ठेवा. हा, हे फेसबुक लिंक्डइन नाहीये. फेसबुक लिंक्डइन खूप सोपे आहेत. ह्याच्यामध्ये इतके टॅब्स आहेत ना की खूप कन्फ्युजन होतं. म्हणून ह्याला प्रॅक्टिस करायला आम्हाला ते असाइनमेंट द्यावं लागतात. तर आता बघा क्रिएट कॅम्पेनचा ऑप्शन आलेला आहे. नोटपॅड तुमच्या समोर आहे. आता तुम्ही दोघं तुमची डोकी चालवा कशी चालवायची. मी तुम्हाला 2 कॅम्पेन्स क्रिएट करून दाखवले. पूर्ण कॅम्पेन नोटपॅड ओपन करा आता आणि एकदम नीट वाचा. काही गडबड नाही आपल्याला. 9:15 9:30 पर्यंत क्लास ठेवू आपण. हा, 10-15 मिनिटं थोडा आज लेट झाला. पेस्ट कर ना ते कॅम्पेन्स डिटेल्स इथं चॅट मधनं घेऊन. अरे झूमच्या चॅट मध्ये टाकले ते कॉपी पेस्ट मार इथं. दुसरं पण घे. हे वाचून घे पहिले, हे वाचून घे. चला, गुगल ऍडचं सर्च कॅम्पेन रन करायचं तुम्हाला. ऑब्जेक्टिव्ह आहे वेबसाईट ट्रॅफिक, लँडिंग पेज आहे belmac.in. हे पेज ओपन करून ठेवा वाटलं सर. टार्गेट कुठे करायचे? पुणे आणि PCMC टार्गेट करायचे. ऍड शेड्यूल सोमवार ते शुक्रवार सकाळी 11 ते 6. नेगेटिव्ह कीवर्ड मध्ये तुम्हाला रेंटल, लीज हे 2 कीवर्ड ऍड करायचे. आणि कीवर्डचे मॅच टाइप्स, 3 कीवर्डचे मॅच टाइप सांगितले होते तुम्हाला, ब्रॉड, फ्रेज आणि एक्झॅक्ट. तर कीवर्ड मॅच टाइप कशामध्ये चेंज करायचे? कशामध्ये? फ्रेज. फ्रेज मध्ये. तर आता ह्याच्यानंतर दुसरे कॅम्पेन दिले, ते पण हे झाल्यानंतर कॉपी पेस्ट करा आणि सुरू करा. इथं सर्च येईलच नाही आय गेस. एक मिनिट जरा नोटपॅड ओपन करा ना. कुठे अडथळा येतोय? सिम्पल गाईज, वरती लिहिलंय सर्च कॅम्पेन आहे ना. आहे ना, सो सर्च हो, वरती लिहिलंय ना क्रिएट गुगल सर्च ऍड कॅम्पेन, लिहिलंय ना सर्च क्लिअरली वरती. कॅम्पेन. बजेट तुम्ही डिसाईड करा बरं का. 500 ठेवायचं का 5,000, हे फक्त जस्ट तुमच्या अंडरस्टँडिंग साठी. ओके सर.
कॅम्पेन नेम आपण स्वतःहून द्यायचंय का हेच आहे? अरे कॅम्पेन नेम वगैरे ना, हे काही टाका तुम्ही आता, काही प्रॉब्लेम नाही. हे जस्ट तुमच्या अंडरस्टँडिंग साठी. महत्वाचं काय आहे, आपल्याला कॅम्पेन क्रिएशन आलं पाहिजे. ते कॅम्पेन नेम तुम्ही त्या प्रोजेक्टचं नाव टाकून टाका ना. पर्सेंटेज मध्ये काय एंटर करू शकतो सर? हे पर्सेंटेज कशाचे रिलेटेड आहे? हॅलो. इम्प्रेशन शेअर टू टार्गेट लिहिलंय. 100% टाकून बघा ना. काहीतरी आलं होतं खाली. बिड लिमिट 1200-1500 रुपये टाका. ओके. अप्लाय. क्लिक्स. आपल्याला मॅक्झिमम शेअरच पाहिजे ना. कॉस्ट पर क्लिक बिड लिमिट किती? 15 टाकायची. हा टाकून पुढे चला. बघूया ना, आपण कॅम्पेन क्रिएट तर करू. एडिट तर आपल्याला करता येईलच तसं तर. लोकेशन खाली. इंडिया. इंग्लिश बरोबर आहे. प्रोडक्ट कॉस्ट सर्व्हिसेस टाइम्स. त्या इथं नोटपॅड मध्ये चेक करा जरा. परत चला ना कॅम्पेन कडे. प्रोडक्ट हा आहे आपला 2-3 BHK फ्लॅट्स रेसिडेन्सी, राईट? कीवर्ड्स में कुछ एडिट करे क्या? फ्रेजेस दॅट वर युज्ड. अच्छा, ओके. 3 BHK काय म्हणालात तुम्ही? 3 BHK 3 BHK म्हणजे आपला मेन प्रोडक्ट तर हाच आहे ना, रेसिडेन्सी.
3 हम्म. BHK 4 BHK फ्लॅट. सो प्रोडक्ट मध्ये रेसिडेन्सीच येईल असं मला वाटतंय. प्रोडक्ट और सर्विस टू ऍडव्हर्टाइज. कीवर्ड्स मला approve रेसिडेन्सीज कारण त्यांच्या URL मध्ये एंडला रेसिडेन्सीज आहे. बरोबर. हे कीवर्ड्स मला नाही व्यवस्थित वाटत आहे कोण पण. हाऊस प्लॅन, होम प्लॅन्स, अपार्टमेंट प्लॅन्स असे कीवर्ड्स कोण नाही सर्च करत. तुम्ही तुमच्या हिशोबाने कीवर्ड्स ऍड करा त्याच्यामध्ये, ते काढा. कारण की भरपूर वेळा तो चुकीचे कीवर्ड पण घेतो. काय करतो, तुमच्या लँडिंग पेजचे कीवर्ड असतात ना, त्यातले एक उचलतो, पण ते जरुरी नसत की तसे लोक सर्च करतील. तुम्ही गुगलला जावा, सर्च करा 2 BHK फ्लॅट इन ते लोकेशन, आणि त्याच्या बघा तुम्हाला लगेच ऑटो कम्प्लीट मध्ये तो खाली ड्रॉप डाऊन मध्ये दाखवतो कीवर्ड्स. पुणे टाकायला लागेल आपल्याला. हे येते ते. रेंटल नाहीये हा, बाईंग आहे. ओके. 2 BHK फ्लॅट इन पुणे, प्राइस बॅनर हिंजवडी, वाकड, कोथरूड, निबाम, डेरे. ये तो हर एक शहर का नाम दे रहा है. चैट जीपीटी घेतले ते. नाही पण ती वेबसाईट तुम्हाला लिंक टाकायला लागेल ना. लिंक मी टाकली ऑलरेडी. त्याच्यात नाही, तुम्ही आता चॅट जीपीटी ला सर्च करताय, तर चॅट जीपीटी ला ती लिंक टाकायला लागेल ना, ज्याचं अरे कॅम्पेन तुम्हाला सर्च स्नेहा करायचं. बघा, ऐका, आता हा कुठे हम्म. फ्लॅट आहे बघा बरं, कुठल्या लोकेशन मध्ये हा फ्लॅट आहे? कुठलं लोकेशन बघितलं तुम्ही? नाही. 2 BHK कुठे, पण हा लिहिलं असेल ना कुठेतरी, कुठे लिहिलं बघा? हा, कल्याण पुणे लोकेशन हा. लिहिलंय. कल्याणी पुणे आहे. नगर. हा, ठीक आहे. मग आता हा फ्लॅट कल्याण नगर मध्ये आहे. खाली स्क्रोल करा बरं, अजून लिहिलं असेल कुठेतरी. यावर खाली स्क्रोल करा, ऍड्रेस दिला असेल त्यांनी कुठेतरी. ये ना खाली पटकन, खाली ऍट द बॉटम ऑफ द पेज ये. आता एक काम करा, हा फ्लॅट ना कल्याण नगर मध्ये ना, तर गुगलला सर्च करा 2 BHK फ्लॅट इन कल्याण नगर, तर सर्च करा बरं. पुणे, हा, येस, हा, येस, सर्च करा, क्लिक करा. ना. वरचं वर्ष रे, आता ते रेंटल आहे भाऊ. आता तू एवढं कळलं, आपण रेंटल फ्लॅट नाही विकत ते. 2 मिनिट थांबा थांबा. फक्त इथं क्लिक कर, क्लिक कर, तिथं क्लिक कर, क्लिक कर. हा, आले का इथं कीवर्ड्स? ओके. ही सगळ्यात बेस्ट आयडिया असते. फक्त आपल्याला लक्षात ठेवा, रेंटल घ्यायचं नाही. 2 BHK फ्लॅट्स इन विमाननगर पुणे फॉर सेल, 2 BHK 3 BHK फ्लॅट फॉर सेल इन कल्याणनगर. BHK. असं सगळ्यात सोपी आयडिया असते. कारण की गुगल इथं कुठले कीवर्ड दाखवून माहिती का, ज्यांना जास्त सर्च होते ते. सर डायरेक्ट कॉपी पेस्ट नाही का? आता कॉपी पेस्ट म्हणजे ते बघा, आता कसं त्याला त्या कीवर्डला सिलेक्ट करून तुम्हाला घ्यावं लागतं.
विमाननगर पुणे. For sale. रेंट नहीं है. 3 BHK फ्लैट फॉर सेल कल्याण नगर. BHK विमाननगर 2 BHK कोरबा. BHK कोरबा. ठीक है, इतने कीवर्ड्स ठीक है. लास्ट लाईन लास्टचा स्पेलिंग जरा करेक्ट करा. सीच्या ऐवजी कीवर्ड मध्ये गॅप नका टाकू. गॅप म्हणजे म्हणजे नाही, वरती खाली स्पेस स्पेस. हे का? अरे प्रत्येक कीवर्डच्या मध्ये स्पेस दिला ना तो काढा. हा सीच्या जागी के आहे तिकडे. हा लास्ट लाईन. ये भी ऐड करना है क्या सब कुछ? हेडलाइंस. वहां पे कीवर्ड ऐड करो ना. हेडलाइंस बड़े हो रहे हैं. 30 कैरेक्टर्स का लिमिट है. तो सारे हेडलाइन डिफरेंट होने चाहिए सर. नहीं सारे मत रखो. हम आप स्टार्टिंग के नाम सिंपल में लगो ना. 2 BHK फ्लैट्स इन विमान नगर बैठ जाएगा. अगर आपको दिख रहा है कि पुणे तक नहीं बैठ रहा है तो 2 BHK फ्लैट्स इन विमान नगर उतना ही ऐड करो. और विमान नगर का वी कैपिटल, नगर का एन कैपिटल ऍड ऍड अशी नीट दिसली पाहिजे, अशी टायडी प्रॉपर. ही गचाळ नाही वाटली पाहिजे काहीतरी नाही का.
ये नीचे वाला दिखा रहा है हेडलाइन सर आइडेंटिकल, डिफरेंट हेडलाइन। आइडेंटिकल मतलब डुप्लीकेट हो रहा है वो। टू बीएचके की जगह टू बीएचके 1 BHK। अपार्टमेंट्स, टू बीएचके फ्लैट्स की जगह टू बीएचके अपार्टमेंट्स इन पुणे, इन सॉरी इन विमान नगर। और देखो नीचे आप लोगों को दिखाई दे रहा है कि वो ड्रॉप डाउन आता है ना, तो ड्रॉप डाउन बेसिकली वो गूगल क्या करता है, आपकी वेबसाइट के पेज को देख के वहां से कुछ टाइटल्स आपको सजेस्ट करता है, तो वो भी आप ले सकते हो। ठीक है। डिस्क्रिप्शन। नहीं, तुम्हें कुछ आइडिया है डिस्क्रिप्शन में क्या एंटर करना है? नहीं सर से ही पूछना पड़ेगा। क्या? सर वेबसाइट से डिस्क्रिप्शन डालना है कि नहीं शॉर्ट नहीं, वहां पे डिस्क्रिप्शन? क्लिक करो ना, क्लिक करो वहां पे जरा। वो सजेस्ट कर रहा है कि आपको डिस्क्रिप्शन नहीं कर रहा है ना, तो ये व्यू नहीं, आइडियाज पे क्लिक करो। डिस्क्रिप्शन आर रिक्वायर्ड। व्यू आइडिया, व्यू आइडियाज क्या है ऊपर? अरे वर्ती व्यू आइडियाज, ब्लू ब्लू भी आइडिया। नो सजेशन अवेलेबल। ठीक है, वेबसाइट की लैंडिंग पेज पे जाइए। यहाँ पे ऊपर जाइए, एकदम एकदम टॉप में जाइए। थोड़ा थोड़ा नीचे स्क्रॉल कीजिए, थोड़ा थोड़ा। ये वाला ले सकते हो। लोकेटेड इन द हार्ट ऑफ द सिटी ऑफ न्यू कल्याण नगर पुणे, डेवलप ओनली 6 skyscrapers अक्रॉस फीचर्स अबाउट द प्रोजेक्ट। हाँ, जितना बैठता है उतना बिठा दो, 4 इसमें। ओके। तो इतना बजट आ रहा है 6884 डेली का। देखो उसने आपको 6800 रेकमेंड किया है, लेकिन जरूरी नहीं है आपको उतना देना है। 11 रुपए वो सीपीसी बोल रहा है वीकली आपका। आप सेट कस्टम बोल के 2000 का बजट डेली स्टार्ट कर सकते हो। 2000 का। यस। कैंपेन में कैंपेन में हम सिर्फ कैंपेन का नाम डाल सकते हैं ना, एज पर। हाँ, कैंपेन का नाम तो ऑलरेडी आपने डाल के रखा है ना। देखो अभी आपको, हाँ कैंपेन नेम यहाँ पे आप डाल दीजिए। आप कैंपेन का नाम क्या था? हाँ, बेलमैक रेसिडेंसीज ना, बेलमैक रेसिडेंसीज डैश सर्च एड्स। वेलमैक, वेलमैक नहीं बेलमैक रे, अरे बेलमैक, BEL। बेल, वेबसाइट का नाम है। हाँ। बेल में। अच्छा, बेल में दे देते हैं। वहां से कहा कॉपी करो यार, टाइप करो बेलमैक। थोडंसं असं स्मार्टपण व्हा रे जरा, असं एवढं असं हे नका करत जाऊ, तिथनं जरा तू कॉपी कर। फक्त बेलमॅक स्पेलिंग किती छोटं आहे। बेलमैक, हाँ रेसिडेंसेस डैश देऊन सर्च एड्स, मतलब आपको कैंपेन के नाम से इमीडिएटली समझ आता चाहिए अपना सर्च एड चल रहा है। हाँ
हाँ, सर्च एड्स, सर्च एड और जैन 2024। तो अगर आपके भी यहाँ पे आपका कोई कलीग देख रहा है तो उसको भी बहुत इजीली समझ में आएगा कि अच्छा ये वेलमैक का सर्च एड का कैंपेन है, अच्छा जनवरी का है कि ये 2024 का। तो ऐसे ऐसे नाम दो जो बहुत इजीली अंडरस्टैंडेबल हो। हम्म आ जाइए नीचे। देखो ये पूरा व्यू दिखा रहा है आपको, एक बार ऊपर जाइए। हाँ, गूगल सर्च नेटवर्क पे दिखा रहे हो आप लोग, आपने सर्च पार्टनर डिस्प्ले पार्टनर सारे सिलेक्ट कर लिए, ठीक है। इंडिया लोकेशन आपने इंडिया कर दिया, मैंने बोला था पुणे और पीसी में सीएमसी में ऐड दिखा रहा है आपको, पूरा इंडिया सिलेक्ट कर लिया आपने। तो यहाँ पे चेंज करो, वो क्लिक करो उस पे, करना क्लिक। हाँ, काय किसने आहे तू पण नाही बघितलं का? पाहिलं होतं सर, पण खाली ऑप्शन काही दिसले नाहीत. असं कसं? एंटर आलं तर लोकेशन आहे ना. ओके, कळलं आता. पुणे, पिंपरी चिंचवड टाइप करो, पीसीएमसी नहीं आएगा, पिंपरी चिंचवड। आ गया ना ऊपर, पकड़ो ना ऊपर से, आ गया कि स्क्रॉल करो नीचे, आओ नीचे, हाँ आओ नीचे। नेक्स्ट बोलो। आपने शेड्यूलिंग किया, ऐड शेड्यूलिंग, मोर सेटिंग्स पे जाइए, मोर सेटिंग नीचे। यहाँ पे क्लिक करो, आइए नीचे। कहाँ पे? शेड्यूलिंग भी नहीं किया, मैंने बोला था सुबह 11 से लेकर शाम के 8-6 बजे तक ऐड रन करना है, वो भी नहीं किया आपने तो। तो आया नहीं था. काही पण बोलतं का आहे नाही तर, काही पण। अरे मंडे टू फ्राइडे का ऑप्शन है ना वहां पे। अभी चलो ये कैंपेन पहला है आपका, उसलिए ठीक है, गलती हो गई। अभी दूसरा सिंपली रन का करोगे ना, उसमें कुछ भी गलती नहीं चाहिए, खाली स्क्रॉल करा, खाली स्क्रॉल करत जावा, नाही तर हा तसं लिहा 11। हे काय क्यू क्यू? 11. क्यू क्यू काय क्यू क्यू? ते चुकून झालं सर. अच्छा, म्हटलं क्यू क्यू कुठला टाइम झोन? 18 करो, 18, 6 मतलब 18। हम्म हाँ, मंडे टू फ्राइडे आपको सुबह 11 से 6 बजे तक ऐड दिखानी। हाँ, नेक्स्ट। हाँ, स्क्रॉल करो। हम्म आइए नीचे, एक मिनट, ऊपर चाहिए, ऊपर चाहिए, ऊपर चाहिए, ऊपर चाहिए। आपकी कीवर्ड दिखाई, ये कौन सा कीवर्ड है? 2 BHK फ्लैट से विमाननगर पुणे, ओनली फॉर सेल किया, वो कीवर्ड सीक्वेंस में रखो उसके साथ, वरना गूगल सिर्फ फॉर सेल कीवर्ड समझ लेगा। क्लिक करके बैक करो उसको ना सर। हाँ, ऐसे रखते जाओ, हमेशा ध्यान में रखो, वरना वो उसको अलग सा कीवर्ड कंसिडर करेगा। नीचे आइए। हम्म, नीचे आइए, बेल वो छोड़ दीजिए अभी। ठीक है, स्क्रॉल कीजिए नीचे। नेक्स्ट। आइए नीचे। नेक्स्ट। 2000 दिया है, ठीक है, स्क्रॉल कर लीजिए। नेक्स्ट। पब्लिश कैंपेन, ऊपर एक रेड कलर का कुछ वो था. देखते हैं ना, एरर अगर आता है तो ठीक है, क्योंकि वो बहुत बड़ा ऐड शेड्यूलिंग में एरर दिखाता है। एरर है हाँ, ऊपर, योर अकाउंट नीचे कैन. आइए, नीचे आइए एक मिनट, योर कैंपेन्स कांट रन। हम्म अच्छा, कैंपेन्स कांट रन, नीचे स्क्रॉल कीजिए, और कुछ प्रॉब्लम है क्या? फिक्स इट, क्योंकि आपको बिलिंग पूछ रहा है, सेटअप योर पेमेंट मेथड, सेटअप अ पेमेंट मेथड टू स्टार्ट शोइंग एड्स। नहीं, ठीक है, यहाँ पे आपके ऐड में कोई इशू नहीं था, वो हमेशा और शेड्यूल में कुछ एरर दिखाते, बग ही है गूगल एड्स का। अभी लेफ्ट साइड में कैंपेन के टैब पे क्लिक कीजिए, लेफ्ट लरे, हाँ क्लिक कीजिए, उसमें कैंपेन्स की टैब, हाँ उसके अंदर कैंपेन्स,
स्क्रॉल कीजिए नीचे। यस, कहीं पे भी अभी तक तो एरर नहीं दिखा रहा है, स्टेटस भी अभी तक कुछ दिखाना नहीं है। हाँ, थोड़ा ऊपर जाइए, थोड़ा स्वरती किया, नहीं स्वरती किया, थोड़े ना खाली कॅम्पेन दिसतं पाहिजे। हा, थांब जरा, थांब सोड। हम्म, ये देखिए यहाँ पे अगर आप देखोगे ना, तो आपका 2000 का बजट है। बिल्ड स्ट्रैटेजी जो आपका है वो लर्निंग है। अभी तक तो कैंपेन में कोई एरर नहीं आया है। अभी यहाँ पे ये कैंपेन तो आपका बन गया है, बेलमैक्स रेसिडेंसी सर्च एड से जनवरी 2024। तो देखो, पढ़ने के लिए भी बहुत इजी जाता है। इस टाइप से आप लोग कैंपेन्स के नाम रख सकते हो। अभी दूसरा एक टास्क दिया, वो भी कॉपी करो नोटपैड में, और ये भी एक 15 मिनट में सॉल्व कर दो। ये दो हो सर, गए, इसके बाद नेगेटिव कीवर्ड का अभी कुछ मिला नहीं, कैंपेन अरे वो रन नहीं होने ऐड के किया ना बाद। आपने, वो भी ऐड नहीं किया आपने। आपने कीवर्ड को ब्रॉड में से फ्रेज में चेंज करने का वो भी नहीं किया। वो तो कर लो, चलो करो क्लिक कैंपेन के ऊपर। कैंपेन पे क्लिक करो। हाँ, कैंपेन का, कैंपेन मतलब कैंपेन का जो नाम है ना, उस पर क्लिक करो। कहाँ पे? ये नाम है ना ये। हाँ, बेलमैक नीचे नाम का है, बेलमैक रेसिडेंसी लिखा है, उस पर क्लिक करो। हाँ, अंदर जाते हो, नीचे आइए। ये ऐड ग्रुप पे क्लिक कीजिए। ऐड ग्रुप पे क्लिक करा, ऐड ग्रुप लिखा है ना, उस पर क्लिक कीजिए। अच्छा, ये देखो, कीवर्ड्स के बाजू में नेगेटिव कीवर्ड्स का टैब है। तो पहले आप लोग सारे कीवर्ड्स को जेनरिक में से हाँ, सारे कीवर्ड्स को सिलेक्ट करो। ऊपर देखो वो बॉक्स है, लेफ्ट साइड में छोटा सा। हाँ, वहां पे क्लिक करो। क्लिक करने के बाद ऊपर एडिट का बटन आ गया, एडिट। क्लिक कर लो, नीचे स्क्रॉल करो, चेंज मैच टाइप का ऑप्शन आएगा, देखो नीचे चेंज मैच टाइप्स। उसमें हाँ, नीचे थर्ड वाला ऑप्शन, थर्ड वाला, थर्ड, हाँ, चेंज मैच टाइप्स, चेंज ऑल मैच टाइप्स। क्लिक करो। हाँ हाँ, ब्रॉड, हाँ, चेंज फ्रॉम ब्रॉड टू फ्रेज। Phrase। यस, अप्लाई, कुछ मत करो वहां पे, नीचे अप्लाई। देखो हो गया सारे कीवर्ड फ्रेज में, यस नो। यस सर। यस सर। हाँ, अभी बाजू में ऊपर नेगेटिव कीवर्ड का लिस्ट दिख रहा है क्या आपको? ऊपर जाइए थोड़ा। यहाँ पे। वहां पे नहीं रही, उसके ऊपर लिखा है ना उसके नेगेटिव सर्च ऊपर है। कीवर्ड्स। हाँ, हाँ, राइट। यहाँ पे ऐड कर प्लस, सकते। ये क्या डाल रहे हो? 2 BHK फ्लैट, ये नेगेटिव में, ये कीवर्ड के नेगेटिव लिए ऐड दिखाना कीवर्ड्स नहीं है क्या? एंटर करने हैं ना सर? मैंने कीवर्ड्स कौन से दिए, जरा नोटपैड में देखिए ना। ये रेंटल लेज। हाँ, एक के नीचे एक ऐड करना है उसको आपको। विद एड में। रेंटल और लीज एक के नीचे एक करो, एंटर करो लीज रेंटल के बाद में। अरे फक्त एंटर करे। सेव। हो गया क्या ऐड नेगेटिव भी? अभी हो गया सारा, सारा सब यस कुछ। सर। हम्म, यस सर। अभी वापस ऑल के, अभी लेफ्ट में देखो यहाँ पे, छोड़ दो माउस जरा। हम्म, ये देखिए ऑल कैंपस के टैब पे क्लिक कर सकते हो आप लोग, और यहाँ पे आके कैंपस के टैब पे क्लिक करो। अब वापस आप लोग आ गए आपके ये कैंपेन की टैब पे। यहाँ से प्लस करके अभी आपको दूसरा कैंपेन क्रिएट करना है सिंपली लर्न के लिए। वो कैंपेन को, वो जो टास्क है उसको भी कॉपी करो नोटपैड में से, और आपका मतलब चैट में से, और आपके नोटपैड पे लिख दो। अभी दूसरे कैंपेन में गलती नहीं होनी चाहिए। चलो ये एक कैंपेन क्रिएट कर लो, ये लास्ट कैंपेन होगा हमारे लिए आज के लिए। ओके सर। कल मैं आपको डिस्प्ले और वीडियो एड्स दिखाने वाला हूँ आगे का कैंपेन, और उसके बाद कुछ एडवांस चीजें दिखानी है। उसके बाद फिर हम आगे मोबाइल ऐप एड्स, वो बाकी की कैंपेन्स देखेंगे। अब मैं कुछ नहीं हेल्प करने वाला हूँ, स्नेहा हाँ प्रमोद दोनों को सर। पता चल चुका है सब कुछ अभी। नोटपैड ओपन करो ना प्रभु। हाँ, एक मिनट।
सेम है. हम्म सर्च आईडी रन करनी है, सर्च कैंपेन नहीं है. सेम है. ये क्या आ रहा है? क्या कर रहे हो आप? ऊपर का सिलेक्ट करो ना पहले. हाँ, वो वरती केलं सिलेक्ट में ऊपर का क्या कुठे? select? वेबसाईट ट्रॅफिक लीड्स. ये वाले नीचे का आना चाहिए ना. वन ऍक्शन काहीतरी एरर दाखवतायत म्हणून. इनएक्टिव्ह कन्व्हर्सेशन. Verify conversion action from website for the page with goal. एडिट दिस गोल. Edit. Go to conversion करूँगा. बघा ना, चेक करून काय बघा ना. If you leave your campaign, you have to start over after you are done editing your conversion goals or action. ठीक है. हे त्यांची वेबसाईट ओपन झाली. नहीं. न्यू न्यू स्टार्ट करा, परत न्यू स्टार्ट करा. न्यू. नाही नाही, कन्व्हर्शन नाही, कॅम्पेन आपलं. कुठे क्लिक करायचं आहेत ना. अरे काय करतोय तू? नाही नाही, कन्व्हर्जन मध्ये कशाला घुसलाय तू? म्हणजे मला कळलं नाही अजून. कोणी सांगितलं कन्व्हर्जन मध्ये जायला? काय करा, क्लोज एरर कर आला इथलं होता लेफ्ट साईड. सर. एरर क्लोज आला करा, होता खाली. क्लोज करा तिथलं. क्लोज करूया. हा क्लोज कर. कोण जाओ कॅम्पेन, कॅम्पेनच्या टॅब मध्ये. हा क्लिक कर कॅम्पेनच्या टॅब, त्यात कॅम्पेन्स. हा हा जा. हम्म, थांब जरा, येऊ दे. खाली स्क्रोल कर. न्यू न्यू क्रिएट अ न्यू कॅम्पेन. सर एरर येतोय खाली. हा. हा दाखव बरं काय येतोय. थांब, कंटिन्यू म्हण ना, कुठे एरर आलाय? हे वेबसाईट इथं आपण सर्च केले की खाली अजून वेबसाईट दोन. नाही, थांब वरती जा. हा वेबसाईट सिलेक्ट केलं ना. हो, थोडं वेबसाईट. पुढे जा. हा जा पुढे, खाली जा, कंटिन्यू म्हण. हा कुठे काय एरर आहे? सर्च ऍड्स. हा कुठे एरर आहे? काय कुठे आलं एरर? ते राहू द्या ऍज इट इज.
लोकेशन इंडियामध्ये उधर रोज पहले काय दिलंय? पुणे and PCMC same. पुणे PCMC, ओके. आलं वर. Which English. कीवर्ड्स आता सर्च करू आपण. गुगल मध्ये. हा. आपला निगेटिव्ह कोणतं आहे ना? नेगेटिव्ह नंतर ना, आधी तर कीवर्ड तर टाका. फ्री ऑनलाईन निगेटिव्ह कीवर्ड्स आहे जो घ्यायचा नाही. हा खूप मोठा होतोय फर्स्ट वन. Data science course in Pune fees with placement. Data science course in Pune offline. ठीक आहे. हे तुला कॉफी इथनं करता येईल काय माहितीये का? इथनं कसं कॉफी करू शकतो? काय वरच जाऊन कॉपी करा ना, सिलेक्ट करा आणि तिथूनच कॉपी मारा. इथून कॉपी मारता येते. वरनं? हा, सिलेक्ट करा ना वरचं पूर्ण. हा, कॉपी करा. Ctrl+C करा. Ctrl+V करा. हा, परत जा तिकडे. Data science course in Pune offline. ऑनलाईन हा नेगेटिव्ह कीवर्ड आहे. आपण ऑफलाईन घेऊ शकतो याचा अर्थ. हो. Data डेटा सायन्स कोर्सेस इन पुणे हा पण चालेल ना, खालचा कोणचं? एकदम सेकंड लास्ट. फीज नको. हा, ओके. बस झाले. 5 मिनिट्स मध्ये मला लॉग आउट करायचं. हेडलाईन्स. हेडलाईन हेच जेवण. 32 झाले आहेत त्याचे. हे लॉंग झालंय. हा, सर्च करायला प्रॉब्लेम येईल. तुम्ही जॉईन केलंय तर. अरे आता सगळ्यात छोटा कीवर्ड आहे आपला. हा, तो एक करून बघा. हा करेक्ट आहे. 2 टाकायला लागतील ना कसे पण. डाटा सायन्स कोर्स 3 आहेत. अच्छा, 3 टाकायचं. हो. PCMC टाकून बघा ना. पिंपरी टाकलाय त्याच्याऐवजी. ते पण आहे पण ते फुल येते. ना 27 झालं. ओके. ट्रेनिंग खालचं हे करताय, हायलाइट करताय.
Done. हे खाली ट्रेनिंग होतं ना, एक वर्ड आपल्याला दाखवत होतं, सजेशन मध्ये येत होतं आय गेस. हे डिस्क्रिप्शन भरपूर मोठं डिस्क्रिप्शन. हा ह्याच वरचं कॉपी करा ना, ए त्याच्यातलं. हा कोर्सेस पर्यंत कॉपी करा. डिस्क्रिप्शन म्हणजे कसं इन शॉर्ट लोकांना ऍड वाचणं कळलं पाहिजे ही ऍड कशाबद्दल आहे. जसं 100% जॉब असिस्टंट, क्लासरूम ट्रेनिंग, इंडस्ट्री एक्सपर्ट, फॅकल्टीज, वीक डे बॅचेस, ऑनलाईन ऑफलाईन मॉडेल्स अवेलेबल. म्हणजे एखादा डिसिजन घेताना लोक जे जे गोष्टी बघतात ना तशा गोष्टी खरं डिस्क्रिप्शन मध्ये असतात. मोठं झालंय खूपच. स्नेहा आता संपायचं म्हणून बरोबर. मला आता 5 मिनिटं राहिले. बरं ठीक आहे, तसं गडबड नका करू. थोडंसं लिहा आता काहीतरी, पण प्लीज मी असाइनमेंट दिला नसते यार, जॉब वेळ भेटेल ना, थोडं प्रॅक्टिस करा यार नाही प्लीज. पण सर मी हे स्वतः रात्री बसून करू हे बघा शकते. या गोष्टी असतात ना, या गोष्टी गेट हा. 100% जॉब असिस्टंट, रिफंडेबल प्लेसमेंट, अशी गोष्टी स्टुडंट बघतात. ते टाका जॉब ह्याच्यामध्ये ऍड डिस्क्रिप्शन मध्ये. सेम टाकल्यावर चालेल का? दोन्ही सेम कॅम्पेन. अरे खाली एवढं की फीचर्स आहेत ते टाकायचं सोडलं तुम्ही आणि ते काय टाकत असते. हे टाका ना, हे सगळं. क्वालिटी एज्युकेशन, 100% गॅरंटी. स्टुडंट्स हे सगळ्या गोष्टी बघतात थोडक्यात. एवढं कोण वाचणार आहे? एम्बार्क ऑन अ जर्नी टू बिकम अ डेटा सायन्स, प्लेसमेंट काय आहे, कुठे कुठे हे आहे, ते सगळ्या गोष्टी ते लोक फोकस Set करतात. custom budget. 2500. साडेचार जरी घेतलं, 4.5 इंटू ठीक आहे. इथे पण आय गेस टायमिंग राहिला. ठीक आहे. बघा आता जेवढं होतं तेवढं ठीक आहे, नाही तर बाकीचे चेंजेस करून टाकतो. कारण की कसं आहे, प्रमोद तिला पण लॉकआउट करायचं असतं, जॉबला जायचं असतं. तर तू कंटिन्यू कर जेवढं जमतं तेवढं. बाकीचं मग उद्या आपण करू. पण प्लीज बाबा टायमावरती यायचा प्रमोद. 8 ला हो पोहोचत सर. जा क्लासला टायमावर. हो सर, उद्या येतो. सॉरी. चालेल, मग आजच्यासाठी पण स्टॉप करू इथे. मग उद्या ओके सर. कंटिन्यू करू. ठीक आहे. ओके, थँक्यू.